नमस्कार. आज आपण एका जबरदस्त पुस्तकावर बोलणार आहोत, जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. हो, हे पुस्तक खरंच खूप लोकप्रिय आहे आणि महत्वाचं म्हणजे यातली कल्पना खूप साधी पण तितकीच प्रभावी आहे. अगदी. आपण आज याच पुस्तकातून छोट्या छोट्या सवयी कशा मोठे परिणाम घडवतात यावर जरा खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. बरोबर. ॲटॉमिक म्हणजे अगदी अणू इतक्या लहान सवयी. क्लिअर म्हणतात रोज फक्त 1% सुधारणा करा. फक्त 1%? हो, हे ऐकायला तर खूपच थोडं वाटतं. हो, पण इथेच तर गंमत आहे. ही चक्रवाढ वाढीसारखी गोष्ट आहे. रोज 1% चांगली सवय तुम्हाला वर्षभरात साधारण 37 पटीने सुधारते. 37 पट म्हणजे विचार करण्यासारखं आहे. आणि या उलट रोजची 1% वाईट सवय तुम्हाला जवळपास शून्यावर आणून ठेवू शकते. त्यामुळे मोठ्या उडीपेक्षा ते सातत्यपूर्ण लहान पाऊल जास्त महत्वाचं ठरतं. म्हणजे यश एका दिवसात नाही, तर रोजच्या त्या लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांत आहे. अगदी. आणि म्हणूनच क्लिअर म्हणतात की आपलं लक्ष ध्येयांवर न ठेवता प्रक्रिया सिस्टम्स तयार करण्यावर हवं. मुद्दा जरा स्पष्ट कराल का? ध्येय आणि प्रक्रिया यातला फरक काय? बरं. ध्येय म्हणजे आपल्याला काय हवंय तो अंतिम परिणाम. समजा मॅरेथॉन धावणं हे ध्येय झालं. ठीक आहे. पण प्रक्रिया म्हणजे ती रोजची धावण्याची सवय, तो सराव जी तुम्हाला त्या मॅरेथॉनपर्यंत पोचवेल. अच्छा, म्हणजे प्रश्न असा विचारायचा नाही की मला काय मिळवायचंय, तर असा की ते मिळवण्यासाठी मला रोज काय करायला हवं. परफेक्ट. कारण आपण आपल्या ध्येयां इतके नाहीत तर आपल्या सवयींच्या किंवा त्या प्रक्रियेच्या पातळीपर्यंतच पोचतो. आणि हा सवयी कशा बनवायच्या यासाठी क्लिअर 4 नियम सांगतात. 4 नियम? कोणते आहेत ती? पहिला नियम आहे स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. स्पष्ट करा म्हणजे सवयीसाठी खूण तयार करायची का? हो, अगदी. म्हणजे सवय सुरू करण्यासाठी काहीतरी स्पष्ट संकेत हवा. उदाहरण, रात्री झोपण्यापूर्वी उशीवर पुस्तक ठेवणं. म्हणजे सकाळी उठल्यावर ते दिसेल आणि वाचायची आठवण येईल. सोपं आहे. आणि यातच अजून एक तंत्र आहे, सवयींची साखळी किंवा हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग? हो, म्हणजे तुमची जी एखादी सवय आधीच आहे त्यालाच नवीन सवय जोडून टाकायची. जसं की रोज ब्रश करतोच आपण. हो. तर ब्रश झाल्यावर लगेच 1 मिनिट ध्यान करायचं. एक सवय दुसरीला ओढून आणते. भारी कल्पना आहे ही. अच्छा, मग दुसरा नियम काय? दुसरा नियम आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. सवय अशी असावी की ती करावीशी वाटली पाहिजे. पण हे कसं करायचं? एखादी कंटाळवाणी सवय आकर्षक कशी बनवायची? त्यासाठी क्लिअर मोह एकत्र करणे किंवा टेम्पटेशन बंडलिंग सांगतात. अच्छा, ते काय आहे? म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती फक्त तेव्हाच करायची जेव्हा तुम्ही ती आवश्यक पण न आवडणारी सवय करत असाल. उदाहरण, तुम्हाला पॉडकास्ट ऐकायला आवडतं. हो, खूप. तर ठरवायचं की फक्त व्यायाम करतानाच पॉडकास्ट ऐकेन. म्हणजे व्यायामाची सवय आपोआप आकर्षक वाटायला लागते. अरे वाह, हे तर चांगलं आहे. गरजेचं काम आणि आवडती गोष्ट एकत्र. ठीक आहे. तिसरा नियम? तिसरा नियम सोपे करा. मेक इट इझी. सवय सुरू करण्यासाठी जो काही त्रास होतो तो कमी करायचा. महत्वाचा मुद्दा आहे. बरेच जण इथेच अडकतात. बरोबर. म्हणून सुरुवात अगदी लहान करायची. अगदी 2 मिनिटांपासून. जसं रोज अर्धा तास व्यायाम करण्याऐवजी फक्त व्यायामाचे कपडे घालायचे, इतकंच. फक्त कपडे घालायचे? हो, कारण सुरुवात करणं महत्वाचं आहे. क्लिअर म्हणतात पुनरावृत्ती महत्वाची, परिपूर्णता नाही. वन्स यू स्टँडर्डाइज देन यू ऑप्टिमाइज. आधी सवय लागू द्या, मग ती वाढवा. समजलं. आधी प्रमाणित करा, मग सुधारणा करा. छान. आणि चौथा नियम? चौथा नियम आहे समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. म्हणजे बक्षीस वगैरे? अगदी. आपल्या मेंदूला सवय तेव्हाच आवडते जेव्हा त्यातून लगेच काहीतरी समाधान मिळतं. तात्काळ बक्षीस. पण प्रत्येक वेळी मोठं बक्षीस कसं देणार? नाही, मोठा नको. अगदी छोटं. जसं की काम पूर्ण झाल्यावर कॅलेंडरवर एक टिक मार्क करणं किंवा सवयीचा ट्रॅकर वापरणं. प्रगती दिसली की समाधान मिळतं. आणि यामुळे सवय टिकून राहते. हीच रुळावर या. हे 4 नियम तर खूपच उपयोगी वाटतात, सवयी लावण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. हो, नक्कीच. पण पुस्तकात अजून एक खोल विचार आहे जो मला खूप आवडला. तो म्हणजे ओळखीवर आधारित सवयी. आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. ओळखीवर आधारित म्हणजे काय नेमकं? म्हणजे बघा, खरा बदल वर्तणुकीत नसतो, तो आपल्या ओळखीमध्ये असतो. आपण स्वतःला कोण समजतो यात असतो. उदाहरण देऊन सांगाल का? समजा कोणाला सिगरेट सोडायची आहे,
तर मी सिगरेट सोडायचा प्रयत्न करतोय असं म्हणण्याऐवजी मी धूम्रपान न करणारी व्यक्ती आहे, आय एम अ नॉन स्मोकर असं म्हणणं ही ओळख बदलते. अच्छा, म्हणजे फोकस परिणामावर नाही, तर तुम्ही कोण आहात यावर आहे. अगदी. तुमची प्रत्येक लहान सवय म्हणजे तुम्ही कोण बनू इच्छिता यावर मारलेला शिक्का आहे. प्रत्येक वेळी तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीला मत देत असता. हे खूपच प्रभावी आहे. म्हणजे कृतीतून ओळख बदलते आणि ओळख पुन्हा कृतीला प्रेरणा देते. बरोबर. हे एक सकारात्मक चक्र आहे. मग वाईट सवयी मोडण्यासाठी काय करायचं? याच नियमांच्या उलट. एक्झॅक्टली. ते 4 नियम उलटे करायचे. वाईट सवय अदृश्य करा. जंक फूड घरात आणू नका. तिला अनाकर्षक बनवा. तिच्या दुष्परिणामांची सतत आठवण ठेवा. ती करणं कठीण करा. जसे की टीव्हीचा रिमोट बॅटरी काढून लांब ठेवा. आणि चौथा, आणि तिला असमाधानकारक बनवा. म्हणजे जर सवय मोडली नाही तर काहीतरी तात्काळ नकारात्मक परिणाम होईल याची व्यवस्था करा. जसं मित्राला दंड भरणे वगैरे. वा, म्हणजे चांगली सवय लावण्यासाठी आणि वाईट मोडण्यासाठी हे 4 नियम दोन्ही बाजूनी काम करतात. अगदी. तर एकंदरीत या चर्चेतून हेच समोर येतंय की मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत. त्यासाठी रोज थोडं थोडं पण सातत्याने बदलणं महत्वाचं आहे. हो. आणि त्यासाठी योग्य प्रक्रिया किंवा सिस्टीम बनवणं गरजेचे आहे. आणि हळूहळू आपली ओळख त्या चांगल्या सवयींशी जोडणं. जेम्स क्लिअरचं ते वाक्य आठवतंय. कोणतं? सवयी म्हणजे स्वसुधारणेचं चक्रवाढ व्याज आहे. अगदी. हॅबिट्स आर द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. खूप समर्पक आहे. खरंच. तर आजच्या या चर्चेतून श्रोत्यांना नक्कीच काहीतरी नवीन दृष्टी मिळाली असेल अशी आशा आहे. नक्कीच. सुरुवात लहान असू दे पण सातत्य महत्वाचं. आणि जाता जाता एक विचार सोडून जाऊया का? हो का नाही? ही जी चक्रवाढ व्याजाची कल्पना आहे ती फक्त सवयींपुरतीच मर्यादित आहे का? की मग आपलं ज्ञान वाढवण्यासाठी, नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा अगदी आपली नाती सुधारण्यासाठी सुद्धा या कल्पनेचा वापर करता येईल? हा खराच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. रोज थोडं ज्ञान, रोज थोडं कौशल्य, रोज नात्यांमध्ये थोडी गुंतवणूक. त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील? नक्कीच विचार करण्यासारखा आहे.